तुकोबारायच्या जीवनातली धर्मपत्नी त्यांची इतकी अधिकारी होती. तुकोबाराय किती अधिकारी होते गिरगावच्या बाळाला सांगता येतं. माझी लायकी आहे का तुकोबाराय सांगण्याची? केवढे अधिकारी असतील तुकोबाराय, किती अधिकारी असतील. त्यांची पत्नी किती अधिकारी होती ऐका. पंढरपुरातल्या मालकाच्या मनात असा भाव निर्माण झाला की मी तुकोबारायच्या पत्नीच्या पायाची माती खावी. विठ्ठल, माती खावी, माती खावी अशी इच्छा झाली. पण कशी खा? सरळ जरळ जर पांडुरंग आले तर चेअरमन माती खाऊ देईल कधी जवळ नाही खाऊ देईल. पण पंढरपुरातल्या मालकाने काट्याला आज्ञा दिली. काटा काटा असतो ना, काटा, त्याला आज्ञा दिली तो जिजाबाईच्या पायात घुस. नाही तर काय काट्याची माय वेली त्या बाईच्या पायात घुसायला. सामान्य ताकद आहे त्या माऊलीची, जिच्या पायात काट्याने घुसावं. काट्याला आज्ञा दिली, काट्याला घुस पायात. पायात घुसला आणि काटा काढण्याच्या निमित्तानं जगाचा मालक तुमच्या माझ्या रूपात तिथं हजर झाला. सामान्य एका मुलाच्या रूपात. हे फेटा घेतलेलं लेकरू किती सुंदर फेटा गीता दिसते. अशा वेशभूषामध्ये जगाचा बाप आला आणि काठा बोलण्याबरोबर इतका जीव कासावीत झाला, पण डोक्यावरचं टोपलं पडू दिलं नाही. अलगद खाली टेकलं, पाय धरला. तेव्हा कोण काढेल ते काटा? निष्ठा आपल्या पतीवर किती होती सांगताय हे ऐका. निष्ठा, निष्ठा. म्हणून विष्णूची पूजा केल्याचं पुण्य प्राप्त होते. तेवढ्या अवकाशात एका सामान्य व्यक्तीच्या रूपात जगाचा मालक आला आणि काय झालं बाई? काटा मोडलाय, मी काढतो. विटेवरचा मालक मातीत खाली बसलाय. मातीत कोट्यावधी सूर्यचंद्राचं तेज ज्याच्या पितांबरात आहे तो खाली बसलाय आणि मांडीवर पाय घातला जिजाबाईचा. तो विटेवरच्या मालकाने परीक्षा पाहिली. बाई पाय धुवून द्या ना, मला काटा दिसल. पाय धुवून द्या, मला काटा दिसल. तर आपल्याकडे आपल्या पायात काटा मोडल्यावर दुसऱ्यालाच काढावा लागतो ना. तर काय करावं लागत होतं माहितीये का पायातला? आता रानात काही पाणी नसायचं, त्यावेळेला जिभेला बोट लावायचं आणि ते त्या पायाला लावायचं. पण ज्याच्या पायात काटा असेल त्यानं त्याच्याच जिभेला बोट लावून मग तिथं लावायचं. दुसरा रिकामा आहे का आपल्या त्याच्या जिभेला बोट लावून आपल्या पायाला लावायचं, आपल्या पायाचं पुन्हा आपल्या जिभेला लावायचं? बायको तर नाही पप्याच्या बापाचा काटा काढायची तसं. ती म्हणे माय तुमची पाय कुठं जाते? बायको बायको त्याची पाय बी धड पाहिजे ना, तो जरा नीट जाग्यावर फिरलेला पाहिजे ना. तो जाऊन तिथं जातो आपला मोठा हरपून येतो आणि त्याच्या पायाची माती खायला बायको काही येडी आहे का? तिच्या गोळ्या संपल्यात का? कधी कधी आपण बायकालाच बोलावून मुंग्याला बोलावून मुंगळे तसेच सोडायचे का मोकार? मुंग्याला शिस्त सांगितली तशी मुंगळ्यानं पण नीट राहिला पाहिजे ना. उपरनं झटकेलं की निघला कोणीकडे बी आपलं. लिंबून कांदा खिशातच आणि कीर्तनात बी पुढंच. वा वा वा, विठाला विठा. मालकाने विचारलं पंढरपुरातल्या माणसाच्या रूपात, बाई तुमच्या टोपल्यात पाणी येणं, पाण्यानं पाय धुवानं. काय म्हणले असतील जिजाबाई? दादा मालकाला जेवण झाल्यावर प्यायचं पाणी रे, मालकाला जेवण झाल्यावर हे प्यायचं पाणी रे, आणि या पाण्यानं मी नाही पाय धुवू शकत. काय वाटलं असं देवाला? जिच्या पायात आरपार काटा बोललाय, स्वतःच्या वेदनेची काळजी नाही, पण मालकासाठी घरून आणलेलं पाणी त्यानं पाय धुवायचा नाही. काय अंतकरण द्रवलं असेल त्या मालकाचं. आणि त्यावेळेला विटेवरच्या मालकाने पाय मांडीवर घेतला आणि स्वतःच्या जिभेला बोट लावले आणि ते बोट जिजाबाईच्या पायाला लावले. एकदा लावणं ठीक आहे, एकदा लावणं ठीक आहे, पण जिभेला लावलेलं बोट जिजाबाईच्या पायाला लावायचं आणि जिजाबाईच्या पायाला लावलेलं बोट पुन्हा जिभेला लावायचं आणि जिभेला लागलेली माती गिळून घ्यायची
आणि पुन्हा बोट साफ करून पुन्हा पायाला लावायचं, पुन्हा बोट भरलेलं पुन्हा जिभेनं चाटायचं, म्हणजे वारंवार जिजाबाईच्या पायाची माती खावी अशी अपेक्षा पंढरपुरातल्या मालकाच्या अंतःकरणात होती. श्रीमद भागवतात वर्णनानं राधेनं इसळलेली पाय, ते पाणी त्यांनी एकदा पिलं. आणि मग इकडे नामदेवरायच्या चरित्रात जर पाहायला गेलं तर कान्होगोवारीनं सांडलेलं दूध सगळ्याच्या पायानं तुडवलं आणि हे दूध सुद्धा भरलं आणि विटेवरच्या मालकाला प्यावं लागलं. खाली येऊन दूध पिवो मोरे गोविंद लाला, प्यावं लागलं. योग असा आला, वारंवार ते चाटीत राहिले. प्रभू श्रुतीने प्रश्न केला देवाला, प्रभू एक विचारावं, देवा हे कुठल्या आश्चर्यात मांडावं आम्ही आता? देवा हे कुण्या आश्चर्यात मांडावं? ब्रह्मांडाच्या मालकाने एका वारकऱ्याच्या पत्नीच्या पायाची माती चाटावी, हे कुठलं आश्चर्य आहे? जगात काही आश्चर्य आहेत ना? हे कोण्या आश्चर्यात मांडायचं? तर विटेवरच्या मालकानं सांगितलं, सर्व आश्चर्य या आश्चर्याची बरोबरी करू शकत नाहीत. मग तेव्हा तुम्ही एवढे वेडे झाले? एका सामान्य स्त्रीच्या पायाची माती तुम्ही चाटावी? विटेवरच्या मालकानं श्रुतीला सांगावं, ती सामान्य स्त्री नाही, देवापेक्षा स्वतःच्या प्राणापेक्षा आपल्या पतीवर प्रेम करणारी स्त्री जिजाबाई आहे. हिच्याकरता तिच्या पायाची माती खातोय. तिला सेवेचं पुण्य काय? विश्वातल्या प्रत्येक देवतेच्या पूजेचा सन्मान, सेवेची ताकद तिला प्राप्त झाली. ती फक्त आपल्या मालकाच्या सेवेत इतकी मोठी ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, स्वामी माझ्या माईंनो, पतीच्या सेवेची इतकी मोठी ताकद आहे. देव दखल घेतो, देव दखल घेतो, एवढी मोठी श्रद्धा आहे. आपल्या मालकाची सेवा करणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेल्या अमोघ स्त्रिया सापडतील तुम्हाला, अमोघ सापडतील. खूप सर्वोत्तम सेवा कोणती असेल तर ती आपल्या पतीची सेवा आहे. एक महाराष्ट्रात एक स्त्री होऊन गेली, 10-11 मिनिटं शिल्लक. तसं मी 9 मिनिटं कमी असताना गळ्यात विना हात मारला, लवकर कापलं मला. पन्नास 55 वर्ष एका व्यक्तीने संसार केला. शेवटचा पुरावा सांगतो. 50-55 वर्ष संसार केला आणि हा प्रपंच केल्याच्या नंतर एके दिवशी लक्षात आला, आता किती दिवस आपण प्रपंच करायचा. मुलांकडे कारभार देऊन टाकला आणि ज्या दिवशी आधी 7-8 दिवसानं कारभार दिला आणि एके दिवशी दररोज आंघोळीला जाताना टावेल खांद्यावर बाथरूमला घेऊन जायचे, फक्त त्या दिवशी टावेल नेलं नाही. महाराष्ट्रातले संत आहेत ते.
टावेल नेलं नाही. आणि आंघोळ आटपल्याच्या नंतर आवाज दिला, माय टावेल घेऊन ये बरं. घरात फक्त बायकोच होती. बायकोच्या लक्षात आलं आपले मालक माय कधी म्हणतच नाही, कधी टावेल विसरत नाहीत. आणि विसरला तरी माझं नाव घेऊन किंवा आगं टावेल अंग असं म्हणते, माय म्हणत नाहीत कधी. पण तिने विचारलं, आपण याच्यावर चर्चा करणं मूर्खपणाच होतो की आता त्यांची आंघोळ आटपली, आपण टावेल नेऊन द्यावा. माय टावेल दे ग, असा तोंडातून शब्द पडला आणि बायकोनं बाथरूम मध्ये टावेल देऊन टाकलं. बाई सात्विक होती, सदाचारी होती, पुण्यशील होती, मनात खिन्न होती. मला माय का म्हटले असतील. आणि तिच्या मनात जो विचार येत होता तोच विचार झाला जो गोपीचंद राजाने व्यवहार केला, तोच व्यवहार त्या स्त्रीने केला, मामा त्या पुरुषाने केला. आणि माय शब्द वापरला. टावेल गुंडाळली आणि लागलीच हात पुढे केला, माय भिक्षा देशील. हातावर साखर घेतली, घराच्या बाहेर पडले. मालक, माय तुला काय म्हणायचं ते म्हण, तू आता माझी पत्नी नाही. महाराष्ट्रातल्या, भारत देशातल्या इतर स्त्रिया जशा आहेत तशी तू माझ्यासाठी आहेस. मी आता उबगलो, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. आता सांगतोय. बाईनं प्रणाम केला. त्या बाईनं निष्ठा ठेवली. आपल्या मालकाने जरी आपल्याला आई म्हटलं असेल, पण आपण मात्र आपल्या मालकाला मालकच समजावा. निष्ठा किती होती पहा. बऱ्याच दिवस अंतःकरणात ही निष्ठा ठेवली. रोज जेवायला बसल्याच्या नंतर पहिला घास घेत असताना मालकाचं नाव घेऊन घास खायची. देवाचं नाव घेणं बंद केलं तिथे. कृष्णार्पण म्हणत नव्हती. मालकाचं नाव घ्यायचं आदरानं आणि घास घ्यायचा. 12 वर्ष निघून गेले. एक तपश्चर्या झाली आणि 13व्या वर्षी कपाळावर बोट ठेवलं आणि विचारलंय, पातिवृत्य आहे की नाही आमच्याकडे. त्या दिवसापासून नियम बदलला. ताट 2 लावायची. एक ताट आपल्या पतीला आणि एक ताट स्वतःला. पतीला जे ताट असते ते देवघरात ताट ठेवायचं, त्या ताटावरचा तुकडा मोडायचा, ते ताट झाकून ठेवायचं, पाणी फिरून नमस्कार करायचा आणि एकच म्हणायचं, पती परमेश्वरा जेवण करा, करा पती परमेश्वरा जेवण करा. आणि आपण आपलं ताट वाढून दुपारचं जेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी ताट काढलं देवघरातलं की ताटात काही शिल्लक नसायचं. निष्ठावंत भाव आपल्या पतीवर होतं. अतूट प्रेम, अतूट प्रेम. पतिव्रता नेने आणि काची स्तुती. तिला काय आवडत नव्हतं दुसरं. तिच्या पात्रातला प्रसाद तिचे मालक, विटेवरचा मालक त्यांच्या मुखारविला घालीत होता. काय ताकद आहे माझ्या माईनं, इतक्या मोठ्या अर्थाने. या भारत देशाची सर्वात मोठी जडवड श्रीमंती काय असेल, त्या देशाची स्त्री आहे. या पवित्र मकर संक्रांतीच्या पर्व काळावर या माऊल्यांना यांच्या सौभाग्याला गोड अशा प्रकारचं आयुष्य लाभो, दीर्घ आयुष्य लाभो, अशी विटेवरच्या मालकाच्या चरणी गिरगावकराची प्रार्थना. इथं बसलेल्या प्रत्येक माऊलीला तिच्या कपाळावरचं कुंकू कायम स्वरूपी तिच्या कपाळावर राहो, तिच्या मालकाला दृढ आयुष्य प्राप्त हो, अशा या मकर संक्रांतीच्या पर्व काळावर विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. माझ्याकडे ताकद आयुष्य द्यायची.
अशा पर्व काळावर पुरुषांना गोड या मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देतो. तिळे स्नेह आहे. स्नेह म्हणजे तीळ आणि गुळातला गोडवा स्नेहयुक्त. हे गुळ आणि तीळ याचा गोडसा गोडवा आपल्या जीवनात कायमस्वरूपी राहो. मित्रांच्या सानिध्यात असेल, एखाद्या एसटीत बसला असताल, त्याला जागा देण्याचा गोडवा तुमच्या अंतःकरणात. बस बाबा, आम्ही तिघं बसलो पण एका कोपऱ्यावर तू बस. प्रवासात असो, कुठेही असो, असा गोडवा आपल्या अंतःकरणात असावा. शेजाऱ्या पाजाऱ्याविषयी आपल्या अंतःकरणात गोडवा असावा. शेतकरी कोणी शेतकरी असतोच शेजारी, त्याच्याविषयी सुद्धा बाण करू नये असा गोड गोडवा आपल्या अंतःकरणात असावा. मधात तसेच बद पडू द्याला आणि कडीला आऊत गेला की उभाटे आऊत आणायला. मोडन एखाद्याशी पाय, तू येडेवाणी करू नको, ह्यात गळून पडशील, तोंडात रुग्ण जाईल. हो, कोण्याच हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होणार नाही. येडेवाणी करू नकोस असं तू. मधात काजू लाव, बदाम लाव, मधात तसेच बदाड पडू द्याला, बांधालाच येणार द्याला. गिडपट हे कर, तू कोंबड्यावानी काऊ करायला, असं करू नको. असं गोडवा नाही. शेजाऱ्या पाजाऱ्याशी गोड वागावं, चांगलं वागावं, तत्वानं वागावं, नियमानं वागावा, असा सात्विक गोडवा प्रत्येकाच्या अंतःकरणात या मकर संक्रांतीच्या योगावर यावा. अशा गोड 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 शुभेच्छा तुम्हाला देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. माईनो, सर्वात मोठी सेवा आपल्या पतीची. आता प्रारब्ध योगाने तुम्हाला पती कसा भेटला असेल ते तुमच्या प्रारब्धाचा वाद आहे, ते त्याच्याशी संबंध आहे. काही ते दुसऱ्याचा काही संबंध नाही. एक माँ की दो बच्चे, दुजा दुजा नाम, एक बसाई ग्राम, एक बसाई झोपडी. एका माईला 2 लेकरं होते, ते सारखे होऊ शकत नाही. एका आईला कितीतरी मुली असतात, त्या सुद्धा सारख्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. महाराज, ऐश्वर्य संपन्न रावण मंदोदरीला पती होता, तरी पण तिच्या मनासारखं वागत नव्हता. तरी पण रावणाच्या व्यतिरिक्त तिला इतकी सुद्धा चूक तिने केली नाही. म्हणून यमधर्माच्या पत्नीने मंदोदरीचा सन्मान करावा, इतकी आदरानं मंदोदरी वागली. रावण मृत्यू पावल्याच्या नंतर रावणाच्या चितेला लागलेला अग्नी मंदोदरीनं वक्षस्थळातल्या दुधाने विझवावा. इतकी सात्विक. अगोदर आपलं प्रेत शरीर जाळलं आणि मग मालकाचं शरीर जाळावा, इतकी मालकावर निष्ठा ठेवणारी यमधर्माच्या पत्नीने तिचं संगोपन करावं, तिची सेवा करावी, तिचा आदर करावा, तिचा सन्मान करावा. आपल्या पती सेवेची ताकद इतकी मोठी असती. माझ्या माईनो, तुमच्यातली एक माऊली, तिनं 3.5 घंटे सूर्य थांबिला. तिचं नाव होतं लोपामुद्रा. महर्षी अगस्तीची पत्नी. अगस्ती सामान्य नव्हते. एका आचमने माझा पिता दयाने प्राशिला, म्हणून मी बहुभीते गया साधू कुळाला. स्वतः लक्ष्मी सांगते, एका घोटात माझ्या पित्याला पिऊन टाकलं. एवढी महाराज लोक अधिकारी आहेत. तो अगस्ती महर्षी होते. महाराज प्रभू रामचंद्राला सुद्धा अगस्ती महर्षी, प्रभू रामचंद्राने अगस्तीला जीव घातलं. पाणी पाजायची ताकद नव्हती. त्रेतायुगात जीव घातलं आणि द्वापार युगात पाणी पाजलं. एवढे मोठे अगस्ती महर्षी. आणि यांच्या धर्मपत्नीने सूर्य थांबवा, फक्त मालकाचं 3 टाइम दर्शन घेणारी बाई होती. प्रभू रामचंद्रानं तिचं 9 वेळेस दर्शन घेतलं. इतकी अधिकारी स्त्री होती. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. किती ताकद. तुमच्यामध्ये एक सावित्री नावाची स्त्री होऊन गेली. सावित्री नावाची स्त्री. मालकाला अल्पायुष्य होतं. यम ज्यावेळेला दक्षिणेचा राजा म्हणजे यम ज्यावेळेला प्राण घेऊन जात होता, त्यावेळेला त्या यमाला असा पदर पसरला, आरती यम राजा बंधू सहिष्ण दीजा, सोडवे पती माझा, दक्षिणेचे राज्य तुला, देवा कुंकुमदान वो संगा मागते रे. आरती यम राजा बंधू सहिष्ण दीजा, सोडवे पती माझा. यमाला भाऊ मानलं आणि यमातून आपला प्राण सोडून घेतला. सत्यवानाची पत्नी सावित्री. माईंनो, आपल्या मालकाला पुनर्जीवित केलं. तुमच्यातली एक माऊली. इतक्या अधिकारी आहात तुम्ही, इतक्या अधिकारी आहात. या देशाची सर्वोच्च श्रीमंती कोणती असेल तर या पवित्र देशाची स्त्री फार मोठी आहे. राज्य, राणी व संपत्ती. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, रयतेचे राजा शंभूराजे, याच देशाला लाभलेला धर्मनिरपेक्ष राजा महाराणा प्रताप. अशा महान रत्नांना 9 महिने पोटात ठेवणारे तुम्ही आहात. 9 महिने पोटात ठेवणारे तुम्ही आहात. माझ्या ज्ञानोबा राहिला एका आईनं पोटात ठेवलं. तुकोबा राहिला
ज्ञानोबा रुक्मिणी आईसाहेबांनी पोटात ठेवलं, तुकोबारायला कणकाईनं पोटात ठेवलं. बघा किती मोठ्या महान स्त्रिया, किती मोठे ज्ञानोबराय, तुकोबराय, नामदेवराय, चोखोबराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, गोरबा काका, रविदास, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सुखुबाई, या संतांना 9 महिने पोटात ठेवणार आहे तुम्ही. आत याच्या पलीकडे सांगू का? 9ला 9 मिनिटं कमी असताना पुढे बसलेली माणसं तुम्ही किती मोठी आहात. तरी पण एका गिरगावकराच्या समोर 2 तास बसलात. ह्या गिरगावकराला सुद्धा याच महाराष्ट्रातल्या एका स्त्रीने 9 महिने पोटात ठेवलं होतं. असा वरून थोडा जन्माला येणार? इतकी मोठी मोठी रत्नांना जन्म देणाऱ्या तुम्ही स्त्री आहात. या पवित्र मकर संक्रांतीच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो माझ्या मावल्यांनो. मालकाचा आदर करा, मालकाला गुरख्यावाने बोलत जाऊ नका, ही तुम्हाला कळकळून विनंती. बऱ्याच बायका इतक्या गोड नवऱ्याला बोलतात, इतक्या गोड नवऱ्याला बोलतात, त्यांचा गोडवा ऐकल्यावर असं वाटतं देवा बहिर कर रे, हो, बहिर कर. काय गोड बोलतात. राम्या मंदिराकडे चालला काय रे? हो म्हातारे मंदिराकडे गेलाय, स्वयंपाक झालाय, त्याला म्हणे गिळायला येई. वा 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 वा, काय बाई तुला कोण्या स्वर्गात टाकावं देवाला पण कळणार नाही. स्वर्ग कसं देईल, नरकच नाही का? असं नाही बोलायचं, नाही आदरानं बोललं पाहिजे. मालक म्हणे जा, गोड बोलत जा. अशा बोट मोडी त्यात जशा तुराट्या मोड्यात असं नका म्हणे. याचं कारण काय होतं माहितीये का? महाराज या राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांनी एकही शब्द पतीच्या विरोधात वापरला नाही, म्हणून धर्मनिरपेक्ष राजा जन्माला आला तिच्या पोटी. काय स्वराज्याची घडण करणारी, स्वराज्याची जननी, जीवनभर आपल्या पतीवर प्रेमानं गोड सावर्षाव केला, म्हणून छत्रपती जन्माला आले. काय ताकद आहे इतक्या मोठ्या. पुनश्च प्रणाम करतो महाराज दिनेश महाराज. गावातल्या सप्ताहाला येत जा, गरज असते काळाची. गावात जर मृदंगाचार्य जन्माला आला असेल तर त्यानं गावातल्या सप्तात सेवा केली पाहिजे. गावात एखादा गायक असेल त्यानं गावातल्या सप्तात सेवा केली पाहिजे. एखाद्या वेळेस तुम्ही मला विचारताल तू जातोस का तुझ्या गावात, असा पण हक्क तुम्हाला विचारण्याचा आहे. मी जर माझ्या गावातल्या सप्तात जात नसेल तर मला तुम्हाला सांगण्याचा अधिकार नाही, माझी लायकी नाही, माझी पात्रता नाही. कारण राजे हो, राजकीय क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल, टेलर, कुठलंही क्षेत्र असू द्या, परमार्थ असू द्या, माणसाला जर मोठं व्हायचं असेल तर ग्रामदेवतेचा आशीर्वाद लागतो. आपल्या या देवतेचा आशीर्वाद असल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. तो कोण्याही क्षेत्रात जाऊ द्या, कुठल्याही क्षेत्रात.